मागील काही दिवसांपासून दमदार बरसत असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मागील काही दिवसात राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली असून यामुळे पाणी तसेच शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये पावसाची विश्रांती असणार आहे. तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 14 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहून अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरामध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस उघडीप असणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. पुण्यातील कमाल तापमान 29 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस असेल. तर मराठवाड्यात देखील 18 सप्टेंबरपर्यंत पावसाची विश्रांती असणार आहे. 14 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 22 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान असेल. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पुढील 5 दिवस पावसाची विश्रांती असणार आहे. विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.